आता आपल्या चर्चेकडे वळूया। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात रोज नवनवे पैलू समोर येत आहेत। वैष्णवीचा सासरी होणारा छळ, माहेराहून हुंड्यासाठी मागितलेला लाखोंचा ऐवज, सासरच्यांची संशयी वृत्ती, मृत्यूपूर्वी वैष्णवी कोणत्या दिव्यातनं गेली असेल याची यावरून कल्पनाच केलेली बरी। पण मृत्यूनंतर तरी तिच्या यातना थांबतील असं वाटलं होतं, पण तशी शक्यता कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर जवळपास नाहीशी झालेली दिसतेय। हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी कोर्टामध्ये जे जे काही युक्तिवाद केले त्याने भल्या भल्या कायदे पंडितांना तोंडात बोट घालायला लावलेत। सगळ्यात आधी म्हणजे पत्नीच्या कानाखाली मारणं हा छळ नव्हे असा युक्तिवाद ॲडव्होकेट दुशिंग यांनी केलेला आहे, जे हगवणे यांचे वकील आहेत। त्यासोबत त्यांच्या युक्तिवादात वैष्णवीच्या चारित्र्यावर चिखल उडवणारे अनेक आरोपही आहेत। काय म्हणायचं काय या सगळ्याला? हुंड्यासाठी छळ करूनही सुशेगात राहणाऱ्यांचा हा न्यू नॉर्मल आहे की काय? वैष्णवी गेली, मात्र तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली वृत्ती पालीच्या तुटक्या शेपटासारखी अजूनही फडफड करते। त्याचं काय करायचं? हे सगळं कधी संपणार? वैष्णवीला न्याय मिळणार आहे का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा मुद्दा। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात ॲडव्होकेट विपुल दुशिंग, जे हगवणे कुटुंबाचे वकील आहेत, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते आणि कायद्याच्या अभ्यासक आहेत, रोहिणी खडसे काही वेळात आपल्यासोबत चर्चेत येतील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या आहेत, आणि आपल्यासोबत आहेत रुपाली ठोंबरे पाटील, जे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या आहेत आणि अगदी पहिल्या दिवसापासून हे प्रकरण त्यांनी लावून धरलेलं आहे। मी सुरुवातीला ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्याकडे जाईन। वर्षाताई, ज्या पद्धतीने हा युक्तिवाद करण्यात आलेला आहे, चारित्र्यावर संशय घेणं किंवा पत्नीच्या कानाखाली मारणे म्हणजे छळ नव्हे, काय म्हणायचं काय अशा दाव्यांना, अशा युक्तिवादाला? युक्तिवाद करणं हा कुठल्याही आरोपीचा अधिकार आहे आणि वकालतनामा येणं हे स्वाभाविक आहे। पण या युक्तिवादातून पुरुष सत्ताक मानसिकताच दाखवते की चार थोबाडीत नवऱ्याने मारले तर त्याला काय हरकत आहे, त्याला छळ कसा म्हणायचा, असं वकिलाला वाटणं म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करून, इथल्या सगळ्या कायद्यांचा अभ्यास करून ज्यांना वकिलीची डिग्री मिळालेली आहे, तो माणूस ज्यावेळेला या समाजातला पुरुष असतो त्यावेळेला आपल्या क्लायंटसाठी डिफेन्सची स्टोरी तयार करताना त्याला असं वाक्य भर कोर्टात, ज्या देशामध्ये राज्यघटनेने सांगितलेलं आहे की एक चापट मारणं असेल, शाब्दिक किंवा कोणत्याही प्रकारे हिंसा करणं असेल, ती हिंसा म्हणजे गुन्हाच आहे, असं जिथं आम्हाला अगदी पहिल्या वर्षापासून कायद्याचं शिक्षण घेताना शिकवलं जातं, त्या शिक्षणाला तिलांजली देऊन ज्या पद्धतीने पुरुष सत्ताक व्यवस्थेचा हा वकील इथे आर्ग्युमेंट करतो, हे अत्यंतिक चीड आणणारं आणि दुःखद आहे। त्यामुळे डिफेन्स हा जरी म्हणजे आरोपीला वकील मिळणं हे जरी स्वाभाविक असलं, तर या पद्धतीचे डिफेन्स येणं म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे सहज म्हणून बायका ती म्हण म्हणायच्या की पावसानं झोडलं, नवऱ्यानं मारलं, सांगायचं कुणाला? तर आम्ही म्हणायचो की बाबासाहेबांच्या संविधानाला सांगायचं आणि हक्क मागायचा की हिंसामुक्त कुटुंब आणि हिंसामुक्त जीवन जगणं हा इथल्या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे। असं असताना कोर्टात असा जर कोणी बोललं जात असेल तर रोहिणी खडसे जे म्हणाल्या त्यांच्याशी, त्यांच्या भावनेशी मी सहमत आहे, पण एका हिंसेसाठी दुसरी हिंसा करणं हे आपल्याला मान्य नाही आणि म्हणून कायद्याच्या कक्षेत राहून यांना शिक्षा झाली पाहिजे, अशीच आपली भूमिका असली पाहिजे। पण या वकिलांचं हे आर्ग्युमेंट अत्यंतिक चुकीचं आहे। पुढे जाऊन एखाद्या महिलेची सरळ सरळ डिफेन्स स्टोरीसाठी स्वतःच्या घरातली सून ती मृत्युमुखी पडल्यानंतर ह्यांनी मारली, तिने आत्महत्या केली, ते गुलदस्त्यात आहे, ते आज उद्या कोर्टात सिद्ध नक्कीच होईल। पण त्या सूनेची ज्या पद्धतीने इथे चारित्र्य हनन केलं जातं, उठसूट त्यांनी उठायचं आणि बाई माणसाच्या चारित्र्यावर उतरायचं आणि ते भर कोर्टात या पद्धतीने बोललं गेलं, हे अत्यंतिक चीड आणणार आहे। या पद्धतीचा डिफेन्स एक्सेप्टेबल नाहीच आहे आणि म्हणून कुणीतरी याच्यासाठी मग वेगळा मार्ग होता, घटस्फोट घ्यायचा होता, त्याच्यासाठी मारून टाकणं हे कुठल्या कायद्यात बसणार आहे? त्यामुळे चारित्र्य हनन मृत्यू पश्चात वैष्णवीचं ज्या पद्धतीने केलं जातं ते महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत देशामध्ये आम्ही अजिबात सहन करणार नाही। अगदी कोणालाही चीड आणणारी ही गोष्ट आहे। मी रुपाली पाटील यांच्याकडे जाईन। रुपाली ताई, या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की वैष्णवीच्या यातना मृत्यूनंतर सुद्धा थांबलेला नाहीये। ज्या पद्धतीने युक्तिवाद करून, जसं आता वर्षाताई म्हणाल्या की चारित्र्य हनन केलं जातंय, काहीही आकृत गोष्टी ह्या न्यायालयामध्ये सांगितल्या जातात आणि आज जर आपण बघितलं असेल तर कोर्टाने शशांक, त्यांच्या सासू आणि नणंद या तिघांना न्यायालयीन कोठडी दिली आहे। कदाचित त्यांना आज उद्याकडे बेल सुद्धा मिळू शकेल। मग काय म्हणायचं, असे दावे करून एक प्रकारे त्यांना कोठडीतनं बाहेर काढलं जातंय, जाण्याचा प्रयत्न आहे आणि कदाचित तो वर्क होतोय की काय अशी भीती आता वाटायला लागली आहे।
सगळ्यात महत्त्वाचं वैष्णवी हगवणेचा जे काही आत्महत्येला प्रवृत्त करून तिला आयुष्य संपवायला भाग पाडणाऱ्या हगवणेंना कायद्यानुसारच शिक्षा होणार आहे. नक्कीच की तिच्या त्या वेदना, तिला तिला दिलेला छळ, कसपट्यांनी तिची मांडलेली कहाणी, त्या हगवण्यांचे राजकीय पक्षात असून सुद्धा त्यांनी केलेली क्रूरता, या सगळ्या गोष्टींनी अक्षरशः महाराष्ट्र हळहळ करत आहे. पण एक आपण याच्यात लक्षात घेतलं पाहिजे, या पॅनलवरच्या ज्या सगळ्या माझ्या सहकारी आहेत त्या कायद्याची त्यांनी सनद घेतलेली आहे आणि जे त्या आरोपींचे वकील आहेत विपुल दुशिंग तेही वकील आहेत आणि ते प्रॅक्टिसिंग आहेत. आता ह्या वकिलांमध्ये दोन अजून पार्ट आहेत, काही सनद घेतलेले असतील आणि काही प्रॅक्टिसिंग असतील. तर मुळामध्ये एक लक्षात घ्या, विपुल दुशिंग यांनी आरोपींनी ज्या काही त्यांना सूचना माहिती दिल्या त्याच्यावरनं त्यांनी कोर्टामध्ये जे काही आर्ग्युमेंट केलं त्यांना कोणती गरजच नव्हती की कोर्टाच्या बाहेर येऊन मीडियाला ते सगळं आर्ग्युमेंट सांगायची. ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांकडं आरोपीच्या वकिलाचं आर्ग्युमेंट आलं, तर सरकारी वकिलाचं आर्ग्युमेंट आपल्यासमोर का नाही आलं? कारण का सरकारी वकिलांना बंधन असतं, त्यांना एवढा फ्रीडम नाही देत की तुम्ही बाहेर येऊन सगळं इन्व्हेस्टिगेशन तुमचं आर्ग्युमेंट सांगायला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की जे आर्ग्युमेंट विपुल दुशिंग यांनी केलं त्यांनी सुप्रीम कोर्टाचा एक केस लॉ त्याच्यामध्ये दिला की 4 कानाखाली मारल्या म्हणजे तो छळ होत नाही. तो ज्या सुप्रीम कोर्टाने ज्या केससाठी दिला होता तो या केसमध्ये आहे का नाही याचा अधिकार, निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा मेहरबान न्यायाधीशांचा आहे. त्याच्यामुळे विपुल दुशिंगनी काय आर्ग्युमेंट केलं आणि त्याच्यावर लगेच त्यांनी त्यांची कोर्टाने निर्णय दिलेला आहे का? तर नाही. त्याच्यामुळे त्यांच्या आर्ग्युमेंट घेऊन आमचं म्हणजे आपली वैष्णवी चारित्र्यहनन होती का, मग तिला असं कसं बोलले, या ज्या गोष्टी आहेत ना या कायद्याच्या ह्याच्यातनं आपण खूप भावनिकेतनं बोलतोय. जर वैष्णवीला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला कायद्याचे पुरावे, इव्हिडन्स, पंच आणि आतापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत या सगळ्या पुराव्यानुसार या हगवण्यांना शिक्षा 100% लागणार. परंतु त्याच्यामध्ये ज्या चर्चा होताना दिसतात, आपण असं समजू वैष्णवी कुठल्या तरी परपुरुषाशी बोलत होती. आता तिचा नवराच एवढा विकृत आहे, तो कुणाशी बोलल्यावर तिच्यावर संशय घेतो म्हणून तर तिने आत्महत्या केली ना. म्हणजे त्यांच्याच वकिलांनी तो दुजारा आपल्याला दिलेला आहे. दुसरी बाजू पण तुम्ही बघितली पाहिजे की येस म्हणजे शशांकनी तिचा छळ केला, मानसिक केला, शारीरिक केला, हुंडा घेतला, तिला जगू दिलं नाही. प्रत्येक संशयावरनं साहजिकच आहे, कुठल्याही पोरीला ज्या मुलाबरोबर प्रेम विवाह करून एवढा सुखाने संसार करायची स्वप्न बघितली होती, बापाकडे जाऊन 10 वेळा सगळ्या यांच्या ज्या मोठमोठ्या गोष्टी ती पूर्तता करत होती, ती बाई मानसिक कुठेतरी हलणार ना हो. आणि त्या हल्लेल्याच तिचा जो काही तिचा तो विचार करण्याचा किंवा दुःखाचा जो काळ होता त्यावेळी ना तिच्यासोबत तिचे आई वडील होते, ना तिच्यासोबत सासरकडचा तर विषयच नाही, ना तिचं कुठे मित्रमंडळी होती की ऍटलिस्ट ती जिवंत राहिली पाहिजे. वैष्णवी हगवणे एकच आहे का? तर नाही. खूप महिला आहेत, म्हणजे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. माझ्या ऑफिसच्या बाहेर सासरकडचे छळ करतात म्हणून रांग लागलेली आहे. रांग म्हणजे मला असं आयोगाला म्हणायचंय की तुम्ही यंत्रणा कार्यरत करा. या सगळ्या महिला मी पाठवते. अक्षरशः आई वडील रडतायत सगळ्या गोष्टीत नाही. त्याच्यामुळे जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी त्यांचं आर्ग्युमेंट केलेलं आहे. एवढंच मी म्हणेल की आमच्यात म्हणजे जेव्हा या रोहिणी खडसे ताईंनी असं ठीक आहे एक महिला म्हणून त्यांनी भावना व्यक्त केला तेव्हा आमच्या पुणे बार असोसिएशननी निषेध ठेवला. सगळे वकील आता येऊन या घटनेचा निषेध करतायत की आम्ही कोर्टातलं आर्ग्युमेंट जे करतो याच्यावर जर सुद्धा मीडिया आणि लोक बंधन आणणार असतील मग संविधान पाळायचं कुणी, हाही एक मुद्दा त्यातनं आला. तर विषय असा आहे की मी दुशिंग यांच्याशी बोलल्यानंतर सांगा विचार एवढंच माझं म्हणणं होतं त्यांना की तुम्ही मीडिया समोर येऊन आर्ग्युमेंट सांगणंच गरजेचं नव्हतं, कारण का मीडिया ट्रायलनी न्याय मिळणार नाहीये. त्यांनी त्यांचं आरोपीचं वकीलपत्र घेतल्यानंतर जे काही त्यांना आर्ग्युमेंट करायचं ते त्यांनी केलेले, ते मान्य करायचं की नाही हे न्यायाधीश ठरवणार आहे. त्याच्यामुळे न्यायाकडे न वळता आपण जर ह्या साईडने असं गेलो तर मला असं वाटतं कुठेतरी आपण न्यायाला भडकटून जाऊ. त्यापेक्षा जे काही जसं विपुल दुशिंगचं आर्ग्युमेंट बाहेर आलं, सरकारी वकिलांचं आलेलंच नाहीये, त्याच अपोज पद्धतीने सरकारी वकिलाचं सुद्धा आर्ग्युमेंट झालेलं आहे.
ते कोणीच पुढे सांगायला येत नाहीये. हाही आपल्याला मला सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगायचंय. आणि ही हुंडाबळीची केस आहे, 100% याच्यामध्ये पुढे चार्जशीटमध्ये ज्या काही गोष्टी येतील त्याच्यामध्ये त्यांना ती शिक्षा होईल. नाही रुपालीताई, इथे प्रश्न कुठे उपस्थित होतो की ज्या वेळेला हे आर्ग्युमेंट होतं, ज्या वेळेला माध्यमांच्या समोर हे सगळंच्या सगळं सांगितलं जातं ज्या पद्धतीने येऊन की आम्ही असं आर्ग्युमेंट केलं आणि त्यानंतर हे असं झालेलं आहे, आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्या वेळेला पोलीस कोठडी 1 दिवसाची संपते आणि न्यायालयामध्ये आणलं जातं 3 आरोपींना, त्यांना न्यायालयीन कोठडी दिली जाते, ज्यांना कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये 1-2 दिवसांमध्ये कदाचित, मला अर्थात त्यांच्यावर कलमकुटची अजून कल्पना नाहीये, पण कदाचित त्यांना बेल मिळू शकते, ते बाहेर पडू शकतात तुरुंगामधनं. अशा वेळेला कुठेतरी याची भीती वाटायला लागते की अरे असले ट्विस्टेड आर्ग्युमेंट्स हे न्यायापासून तर दूर नेणार नाहीयेत ना. ही कुठेतरी भीतीची गोष्ट आहे. मी वर्षाताईंकडे जाईन. आता रुपाली ठोंबरे यांनी मांडलेली बाजू तुम्ही ऐकलेली आहे. तुमचा कायद्याचा अभ्यास काय सांगतो? रुपालीताई, मी येते आपल्याकडे परत. की जे काही आर्ग्युमेंट कोर्टासमोर झालं आणि पब्लिक डोमेन मध्ये आलं, कोर्टासमोर होतं तेव्हा ते पब्लिक डोमेन मध्ये असतंच, डायरेक्टली मीडिया समोर येऊन सांगण्याची गरज नव्हती, सांगितल्याने तसा फरक पडला नाही. पण मला पुढे जाऊन मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली आणि पुढे त्यांना जामीन मिळेल ही जी तुम्ही भीती व्यक्त करताय त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. आणि म्हणून सरकारी पक्षाची आता ही जबाबदारी राहील की कुठल्याही परिस्थितीत न्यायालयीन कोठडीतून त्यांना जामीन मिळणार नाही. आणि यदा कदाचित खालच्या कोर्टाने तो जामीन दिलाच तर आपण उच्च न्यायालयामध्ये जाऊन तो जामीन मिळणार नाही, ते कोठडीतच राहील, ते न्यायालयीन कोठडीतच राहतील आणि शिक्षा लागेपर्यंत त्यांना बाहेर येता येणार नाही. याच्यासाठी सरकारी पक्षांनी दक्ष राहणं आणि जामीन मिळू न देणं. आणि म्हणून प्रॉसिक्युशन बरोबर रुपालीताईंपासून आमच्यासारखे जे स्त्रियांच्या हक्कासाठी आम्ही काम करणारी मंडळी आहे, आमची ही जबाबदारी आहे की सरकारी पक्षाची ताकद आम्ही बळकट केली पाहिजे. स्त्री संघटना म्हणूनही जर काही दिवसामध्ये मृत्यू झाल्यानंतर सुद्धा जर या पद्धतीने जर त्यांना जामीन मिळणार असेल तर ते एक्सेप्टेबल नाही. त्याच्यासाठी वरती कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. मला असं वाटतं की हे आर्ग्यू केलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत ते जेलच्या बाहेर येणार नाहीत, याच्यासाठी आम्ही अधिक ताकदीने काम केलं पाहिजे. बरं, आपल्यासोबत रोहिणी खडसे आता सहभागी झालेल्या चर्चेमध्ये. रोहिणीताई, ज्या पद्धतीने हे न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट केलं जात आहे, तुम्ही याचे कसे अर्थ लावताय? पापणचं जर सगळं कालचं आर्ग्युमेंट बघितलं असेल तर आर्ग्युमेंट मध्ये जे काही मुद्दे मांडलेत, माझा सुरुवातीपासूनचा पहिला प्रश्न असा आहे की पहिले पोलिसांना जे प्रथम दर्शनी दिसलं होतं की त्या वैष्णवीच्या अंगावरती ज्या खुणा आहेत, ज्या जखमा आहेत, ह्या जखमा बघितल्यानंतर देखील हत्या ह्या मार्गाने ती चौकशी का करण्यात आली नाही, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. अजूनही हत्येच्या दिशेने चौकशी होताना दिसत नाहीये. ही हत्या नाही, हिला नंतर कांगोरे अनेक फोडण्याचा प्रयत्न होतोय. मग तिच्या चारित्र्यावरती देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले, सगळं बोलण्यात आलं. पण पहिला मुद्दा जो माझा आहे त्या प्रश्नाकडे अजूनही मला उत्तर तसं मिळालेलं नाही. ही सगळी जी काय चौकशी होते किंवा पोलीस यंत्रणेकडनं निष्काळजीपणा म्हणावा किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचं कोणीतरी पहिले बाहेर येऊन उत्तर द्या ना. तुम्ही पहिला जामीन भेटलेला आहे, आता पुढच्या जामिनांकडे आपण जाणार आहोत का? म्हणजे हळूहळू कसं तरी करून हे सगळ्यांना जर जामीन मिळणार असेल तर वैष्णवीला न्याय मिळेल कसा? प्रथम दर्शनी नाही. आता तर तिच्या पीएम रिपोर्ट मध्ये देखील हे उघड झालेलं आहे की तिला तिच्या मृत्यूच्या आधी प्रचंड विकृतीपणे तिला मारहाण झालेली आहे. त्या मारहाणीचं काय? ती मारहाण कुणी केली? मग ती जर तिची आत्महत्या सिद्ध करण्यासाठी अनेक तिच्या चारित्र्यावरती जर तुम्ही संशय घेत असाल तर पहिले तिला मारहाण कुठे, कुणी, कशी केली हे पहिले आम्हाला सांगा. तेही सगळं जी आर्ग्युमेंट काल कोर्टामध्ये झाली त्याच्यामधून बाहेर येणं गरजेचं होतं. एकच बाजू मीडियातनं बाहेर आली. आणि मी इथे एक उदाहरण पण नक्की देईल की जे स्वारगेटला एका मुलीवरती अत्याचार झाल्याची घटना होती, त्याही वेळेस एका वकिलांनी तिने संगनमताने तो त्यांचा संबंध ठेवलेला होता असं त्या केसमध्ये सांगण्यात आलं होतं. त्याही वेळेस त्या मुलीच्या चारित्र्यावरती संशय घेण्यात आला. सगळ्यांनी त्या मुलीला दोषी ठरवलं आणि मग नंतर कोर्टात हे निष्पन्न झालं की त्या मुलीचा दोष नव्हता. म्हणजे मला सांगा, एखाद्या मुलीच्या चारित्र्यावरती बोलणं एवढं सोपं आहे? म्हणजे कुठेतरी एक परसेप्शन क्रिएट करायचा प्रयत्न आरोपींकडनं होतोय असं म्हणताय तुम्ही?
हो, पण जर ठीक आहे. माझं एवढं म्हणणं आहे की जर कुणीतरी खोटे आरोप करून जर हे परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न करत असेल आणि हे जर सिद्ध झालं की हे आरोप खोटे होते, तर न्याय व्यवस्थेमध्ये अशा खोटी मांडणी करताना त्यांना शिक्षा होणार आहे का? नाहीतर विचारू. आपण महिलांच्या चारित्र्या बाबतीमध्ये बोलतच राहायचं. बर. सीतेला पण रोहिणीताई, ज्यांनी हे युक्तिवाद कोर्टात केलेला आहे ते ऍडव्होकेट विपुल दुशिंग, जे हगवणे कुटुंबाचे वकील आहेत, ते आपल्यासोबत आहेत. ऍडव्होकेट दुशिंग, कानाखाली मारणं हा छळ होत नाही असा जो तुम्ही युक्तिवाद केलेला आहे न्यायालयामध्ये, हा कशाच्या आधारे केलेला आहे? म्हणजे आपल्याकडे डोमेस्टिक व्हायलन्ससाठी एवढे कायदे आहेत, एवढ्या त्यासाठी उपाययोजना आहेत, आणि कानाखाली मारणं हा डोमेस्टिक ऑफेन्स होऊ शकत नाही? डोमेस्टिक व्हायलन्सचा ऑफेन्स नाहीये हा? काल कोर्टामध्ये ज्यावेळेस युक्तिवाद करण्यात आला होता, त्या युक्तिवाद आमचा हा अनेक माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे जे यापूर्वी अशा प्रकारच्या केसेस मधले जे न्यायनिवाडे होते त्याचे दाखल्यांवरती हा युक्तिवाद आधारित होता. माझं आपण जर मीडिया मध्ये समोरचं जे स्टेटमेंट जर आपण व्यवस्थित ऐकलं तर मी तिथे स्पष्ट केलेलं होतं, हे माझं ओपिनियन नसून हे या जजमेंट्स मध्ये जे काही नमूद केलेलं आहे त्याच्यावरती आमची आर्ग्युमेंट आधारित होती. त्या जजमेंटमध्ये असं स्पष्टपणे आहे की एखादा असा ऑड इन्सिडन्स, कुठल्या तात्कालिक कारणावरून नवरा बायकोमध्ये भांडण झालं, त्या भांडणातनं जर एखाद्या नवऱ्याने तिला मारहाण केली एखाद्या दिवशी, तर प्रत्येक मारहाण ही हॅरेसमेंट ह्याच्या व्याख्येमध्ये येत नाही. आपली जी केस आहे ह्याच्यामध्ये पूर्वीचे सेक्शन सांगतो तुम्हाला, 304B म्हणजे डावरी डेथ, 498 हे कलम ह्याच्यामध्ये या केसमध्ये लावलेले आहेत. तर त्यासाठी हॅरेसमेंटची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये बसणारं हे कृत्य हवंय. एखाद्या व्यक्तीने अशा रागाच्या भरात एखाद्याला मारहाण केली, त्याला त्या प्रमाणामध्ये कायद्यामध्ये शिक्षा दिलेली आहे, तशी तरतूद कायद्यामध्ये आहे. तर केवळ फक्त त्याला मारलं, त्याच्या अंगावरती एखाद्या ह्याला वळ दिसले एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर, ह्याच्यानी तिला आत्महत्या करण्यास त्यांनी प्रवृत्त केलं असं म्हणता येत नाही. असे लिहिलेले जजमेंट्स आम्ही काल न्यायालयासमोर मांडलेले होते. पण म्हणजे यामध्ये जी विक्टिम आहे वैष्णवी, तिला मारहाण झालेली होती असं हे मान्य केलेलं आहे म्हणजे तुमच्या पक्षाने? कोणीच मान्य केलेलं नाहीये. मारहाण झालेली होती, ही मारहाण झाली त्या दिवशी झाली का, घटनेच्या दिवशी, याबद्दलचा कुठलाही साक्षीदार, पुरावा किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र आज रोजी उपलब्ध नाही. बरं, ठीक आहे. त्याच्यामुळे हे मीडियाने तुम्ही प्रश्न तुम्हाला रोहिणी खडसे तिला त्या दिवशी मारहाण झाली आहे. बरं, ठीक आहे. रोहिणीताई बोला. मला या निमित्ताने एक विचारायचं आहे की ठीक आहे, 4 थप्पड किंवा 4 काढाखाली मारला हा तुमच्या कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा तुम्ही त्याला उदाहरण देऊ शकता किंवा त्याला जोडणी करू शकता. पण वैष्णवीच्या केसमध्ये तिच्या शरीरावरती 29 ठिकाणी जखमा आहेत. 29 ह्या जखमा ती तिच्या सासरी राहत होती, त्या तिच्या सासरी राहत असतानाच्याच 29 जखमा तिच्या अंगावरती तिच्या मृत्यूच्या वेळेस दिसलेल्या आहेत. हे पीएम रिपोर्ट मध्ये आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये 4 चापट मारणं आणि 29 जखमा असणं हे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार बसतंय का? आणि मला असं वाटतं की ही सगळी केस सहानुभूतीपूर्वक विचार करणं, किंवा आपण म्हणतो ना की प्रत्येक प्रोफेशन मध्ये काही एथिक्स असतात, त्या एथिक्स मध्ये बसणारी केस आहे का? म्हणजे जे मुद्दे आपण मांडतो आहेत याच्यामध्ये जर आपण पूर्ण बघितलं तर वैष्णवीच्या केसमध्ये तिच्या जेठाणीने पण तक्रार नोंदवलेली आहे, तिच्या जेठाणीने पण तक्रारी नोंदवलेल्या आहेत, वैष्णवीच्या आई वडिलांनी देखील पुरावे दिलेले आहेत की त्यांच्याकडनं हुंडा घेण्यात आला. हे सगळं आपण बघितलंय. अजितदादांच्या हातूनच स्वतः फॉर्च्युनरची गाडी देण्यात आलेली आहे. हे सगळं आपण बघितलं. आणि एका बाजूला हा जो काही चारित्र्यावरती हनन करणारे जे प्रश्न काल गेलेले आहेत, माझं खरंच सगळ्यांना म्हणणं आहे की प्रोफेशन मध्ये काम करत असताना काही एथिक्स आणि काही सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काम करणं गरजेचं असतं. काहीतरी आपलं समाजाला देणं असतं आणि त्या समाजाच्या बांधिलकीमधून काही गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक ठिकाणी पैसा किंवा त्या तऱ्हेचं केलेलं काम मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे रोहिणीताई. वर्षाताईंचाही मी प्रश्न घेते आणि मग मी वकिलांकडे येते, त्यांनी एकत्रित उत्तर द्यावं. वर्षाताई थोडक्यात.
नाही, हे केवळ किरकोळ भांडण, डोमेस्टिक व्हायलन्स, किरकोळ दोन चापट मारले आणि नवरा बायकोंची तू मैमै झाली, इतकं कॅज्युअल नाहीये ना वकील साहेब. हे एक मोठी मोठी सिरीज आहे ही. त्याच्या आधी सुद्धा प्रेग्नन्सीच्या दरम्यान तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्यामुळे तिने विषप्राशन केलं होतं. तिला एम्स मध्ये ट्रीटमेंट करून प्रेग्नन्सीच्या दरम्यान तिला पूर्ण बरी करून आणून परत सासरी पाठवलं होतं. ही एक मोठी मोठी सलग सिरीज आहे व्हायलन्सची. या सलग सिरीजला चापट मारणं म्हणून आपण अशा पद्धतीने कोर्टाला गुमराह नाही करू शकत. त्यामुळे एका बाजूला चारित्र्य हनन करणं किंवा अगदी गृहीत धरून चालू जवळचा कोणीतरी मित्र असेल तर तो असण्याला आणि व्हायलन्सला त्याचं ते मान्य कसं करता येईल. तिला मित्र होता आणि चॅटिंग सुरू होतं म्हणजे म्हणून तिच्या नवऱ्याला काय लायसन मिळतं का बायकोला मारायचं. आणि दुसऱ्या बाजूला जर तो या पद्धतीने सलग सिरीज ती फॅमिली करते, दुसरी तिच्या जाऊच्या संदर्भानेही त्या फॅमिलीचं हे संस्कार आणि या पद्धतीचं वर्तन आहे हे रेकॉर्डवर असतं. अशा परिस्थितीमध्ये हा डिफेन्स घेऊन त्यांना वाचवण्याचा मी वकील म्हणून तुमची अडचण समजू शकते. पण ती अडचण तुमची तुमच्या क्लायंटसाठी दूर करत असताना सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या समाज मनावरती, आपल्याही घरामध्ये बहिणी, बाकीच्या सगळ्या स्त्रिया, आपण बायकांच्या पोटीत जन्म घेतो, पुरुष मंडळी सुद्धा, हे सगळं लक्षात घेऊन एक माणूस म्हणून ते आर्ग्युमेंट थोडस संवेदनशीलपणे आणि संस्कृतीला आणि ताई म्हणाल्या, रोहिणी ताई म्हणाल्या तसं इथिकला धरून यायला हवं होतं. आणि मला तिथल्या वकिलांनाही सांगायचंय की या पद्धतीने जेव्हा घटना घडतात त्याचा निषेध करायला पण आमच्या बारनी पुढे आलं पाहिजे. माझ्या वकील सहकार्याच्या साठी ज्या पद्धतीने बारनी पुढे येऊन म्हटलं की अशा पद्धतीने वकिलांच्या बरोबर बोलणं किंवा तसं ट्विट करणं हे त्यांना चुकीचं वाटलं, ही चांगली गोष्ट आहे. वकिलांसोबत सॉलिडॅरिटी दाखवणं मी समजू शकते. पण माणूस म्हणून एखाद्या बाईच्या संदर्भाने जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळेला पण आमच्या बारनी ही मुद्दा लक्षात आला वर्षाताई, मुद्दा लक्षात आला. आपण कोर्टाने दिलेल्या निर्णयांचा, कोर्टाने दिलेले जे काही नोटिफिकेशन त्याच्यामध्ये असतील त्या सगळ्याचा आदर करतोय आणि हे प्रकरणात नेमकं चाललंय काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. या प्रकरणामध्ये कुठेही न्यायालयाचा अवमान करण्याचा आमचा किंवा पॅनलवरच्या कुणाचाही उद्देश नाहीये. आपण नेमकं काय घडतंय, कुठे हे प्रकरण वेगळ्या बाजूला जातंय का हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. ऍडव्होकेट दुशिंग बोला, या दोन्ही गोष्टींवरती आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे. ह्या दोन्ही प्रश्नांचं मी थोडक्यात उत्तर आपल्याला देतो. कायद्याने आपल्या देशामध्ये रिफॉर्मेटिव्ह थेरी या बेसिसवरती ही न्यायव्यवस्था अवलंबून आहे. त्याच्यामध्ये आता परवा रिसेंटली एक ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे. त्या जजमेंटमध्ये असं धरलेलं आहे, एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर. ह्या एका वाक्यावरती म्हणजे वाल्याचा वाल्मिकी कसा होतो, हे जी काही एनॉलॉजी आहे ह्याच्यावरती आपल्या देशाची न्यायव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये टेररिस्ट लोकांना सुद्धा वकील पुरवलेला गेलेला होता. कसाबची केस जर आपण बघितली तर कसाबला सुद्धा न्यायालयातर्फे वकील देण्यात आलेले होते, त्यांची सुद्धा बाजू त्यांना मांडण्याचा अधिकार दिलेला होता. त्यामुळे आपलं जे माझ्यावरती ऑब्जेक्शन आहे की आपण ही केस का घेतली, तर वकिलाला मी जर केस, एखाद्या व्यक्तीची जर केस रिफ्यूज केली तर माझ्यावरती बार काउन्सिलमध्ये ऍक्शन होऊ शकते. जोपर्यंत केस रिफ्यूज करण्यासाठी कुठलंही संयुक्तिक कारण नसतं तोपर्यंत केस रिफ्यूज करता येत नाही. त्याच्यामुळे मला असं म्हणता येणार नाही की पब्लिक सेंटिमेंट असं आहे, मीडियाचं म्हणणं असं आहे. वर्षाताईंनी आता जसं सांगितलं की पूर्ण महाराष्ट्राचं तुम्ही रोष ओढावून घेतलेला आहे. हा धोका मी पत्करलाय. का पत्करला आणि त्याचं मी फेस पण करतोय कालपासनं. हा धोका कशासाठी पत्करलेला आहे, तर मी माझा वकील, आम्हाला हा कोर्ट कशासाठी दिलेला आहे, तर हा कोर्ट आम्हाला माणूस आणि प्रोफेशनल वकील ह्याच्यामधला फरक करून देण्यासाठी हा कोट दिलेला आहे. तर मी ज्यावेळेस हा कोट परिधान करून कोर्टासमोर जातो त्यावेळेस माझ्या मनामध्ये कुणाबद्दलही कुठल्याही प्रकारची भावना नसावी. माझा फक्त शुद्ध हेतू असावा माझ्या क्लायंटला, माझ्या आशिलाला योग्य रीतीने त्याला रिप्रेझेंट करण्याबाबतचा, आणि तेच मी करत आहे. त्याच्यानी हे मला एक अतिशय खेदजनक आहे की आम्ही केलेला युक्तिवाद आम्ही कोर्टाच्या बाहेर येण्याच्या अगोदर मीडियाने प्रसिद्ध केला आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा मीडिया रिपोर्ट्समध्ये काही चुकीचे मजकूर प्रसिद्ध झालेला होता. त्याच्यामुळे त्याचं क्लॅरिफिकेशन देण्यासाठी मला मीडिया समोर यावं लागलं. की ज्या गोष्टी मी बोललो नव्हतो त्या वेगळ्या पद्धतीने रिपोर्ट करण्यात आलेल्या होत्या आणि ते क्लॅरिफाय करण्यासाठी मला यावं लागलं होतं.
आणि रुपालीताईंना आता पण मॅडमचा तुम्हाला जो काही प्रश्न प्रश्न आहे विचारायचा? महत्वाचा बर. की हो 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 रुपालीताई बोला. हा की मॅडमचा जो प्रश्न आहे मुळामध्ये एक लक्षात घ्या, कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान आणि घटना या भावनेवर चालत नाही. मुळामध्ये ऍडव्होकेट दुशिंग यांनी जे काही सांगितलं, त्यांनी त्यांचे ऍडव्होकेट जे काही प्रोफेशनल इथिक्स आहे, त्यांच्या आरोपीचं जे काही म्हणणं आहे ते कोर्टासमोर मांडलं. मला माहितीये वैष्णवीच्या बाबतीत म्हणजे इव्हन मी तुम्हाला सांगते, ते बाळ पोलिसांना देता येत नव्हतं. पोलीस रक्षणासाठी असून सुद्धा ते बाळ मी आजी आजोबांकडे हे केलेलं आहे. परंतु आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे, जर त्या आरोपींची बाजू त्यांच्या वकिलांनी मांडली नाही आणि जर त्यांना डायरेक्टली कोणती शिक्षा झाली, कायद्याच्या दृष्टीने तेही त्याच्यामध्ये न्याय झाला असा होणार नाही. मला रोहिणी ताई असतील, या आपल्या दुसऱ्या ताई आहेत, माझ्या भावना बाई म्हणून खूप तीव्र आहेत, लक्षात घ्या, पण कोर्टासमोर नाही. आज आमच्या पुणे बार असोसिएशननी रोहिणीताई बोलल्यानंतर निषेध हे केला की तुम्ही वकिलाला कसं काय बोलू शकता. मुळामध्ये ज्या काही घटना समोर आलेल्या आहेत, अजून चार्जशीट जायची आहे. 16 तारखेला घटना घडली, आज तारीख आहे 29. 14 दिवशीची पोलीस कस्टडी असते, त्याच्यानंतर कायद्याने ती न्यायालयीन कोठडी मिळते. हे लक्षात घ्या. मोका वगैरे असेल तर त्याच्यामध्ये ती पोलीस कोठडी जास्त मध्ये मिळते. आपल्याला कायदा समजून त्या कायद्याचं हे करून पुढे जावं लागेल, तर आपण वैष्णवीला न्याय देऊ शकणार आहे. विनाकारण जर आपण आरोपीच्या वकिलांना याच्यामध्ये घेतलं तर ऑलरेडी ते मुळात वकील आहेत. आता त्यांनी बसल्या बसल्या सांगितलं की मीडियाने आवाज दुसरी बातमी लावली. आता मला माहितीये विपुल देशमुख हे हायकोर्टात जाणार, याचिका दाखल करणार की इन्व्हेस्टिगेशन पोलीस सगळ्यांना ओपन करतायत. आम्ही बाजू मांडल्यानंतर आम्हाला पर्सनली प्रोफेशनल इथिक्स मध्ये टार्गेट करतायत. या सगळ्या गोष्टींना कायदेशीर फाटे फुटत जाणार. त्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की त्या आरोपीच्या वकिलांनी म्हणजे विपुल दुशिंग यांनी यांचा आर्ग्युमेंट केलेला आहे, त्याचे भक्कम पुरावे, तपास, त्याची चार्जशीट याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हगवणे कुटुंबांना कशी शिक्षा होईल यासाठी पाठपुरवठा म्हणून करणं गरजेचं आहे. बर. ऍडव्होकेट दुशिंग बोला. मला एक फक्त मुद्दा आपल्याला निदर्शनास आणायचा आहे. बोला बोला आवाज चालेल. बोला, तुमचा आवाज येतोय. हा हा ह्या हो हो एक सेकंद. माझा प्रश्न असा आहे की आपण ह्या मीडियानी कालचं जे आमचं आर्ग्युमेंट होतं तर ते आर्ग्युमेंट तुम्ही क्रिटिसाइज करत आहात, पण माझा एक बेसिक प्रश्न अजूनही राहतो की जी काय आर्ग्युमेंट केलेली आहे त्या आर्ग्युमेंट वरती तपास व्हावा या मताचं कोणी आहात की नाही. जर तपास झाला आणि जर असं निदर्शनास आलं की हगवणे कुटुंबियांनी कोर्टाला मिसगाईड करण्यासाठी, मिसलीड करण्यासाठी चुकीची मुद्दा मांडलेला आहे, असं जर कधी समजा कोर्टापुढे निदर्शनास आलं, कोर्टाला निदर्शनास जर आलं तर त्यांच्यावरती कारवाई होईल. पण आपण ते हा तपासच होऊ द्यायचा नाही. तर मला असं म्हणणं आहे की माझा असा साधा प्रश्न आहे, या निमित्ताने आपण कुणाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय का? आम्ही जी पॉइंटेड जी 3 लोकांची नावं दिलेली आहेत तपास अधिकाऱ्यांकडे, त्या लोकांकडे तपास करू नये यासाठी हा सगळा खटाटोप कालपासून चाललाय का? त्यांना वाचवायचा आहे का? हा माझा एवढा सिंपल बेसिक प्रश्न आहे. जर तपास झाला तो खोटा ठरला यांचा दावा हगवणे लोकांचा, जो माझ्या करवी काल कोर्टात करण्यात आला, तर त्यांना कारवाई होईल, मला कारवाई होईल. मी खोटं बोललो कोर्टामध्ये, त्या कारवाईला आम्ही सामोरं जाऊ. पण तुम्ही हा तपासच होऊ नये या मतापर्यंत का पोहोचलेत हे मला कळलं नाहीये. बर. आम्ही माध्यम म्हणून आम्ही कुठेही या मतापर्यंत पोहोचलेलो नाही आहोत. आम्ही कोर्टात काय झालं याचा आर्ग्युमेंट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोर्टात नेमकं काय घडलं, इथे ते घडलं, इथे आम्ही फॅक्च्युअली त्याचं रिपोर्टिंग केलेलं आहे. रोहिणीताईंना मगाशी काही प्रश्न विचारत होता. रोहिणी खडसे बोला. मॅडम, मी काल माझे जे दोन महत्वाचे मुद्दे होते कालचे, बोला बोला, दोन मुद्दा पूर्ण महत्वाचे करा प्रश्न ऍडव्होकेट होते. दुशिंग तुमचा, मग मी रोहिणीताईंचा प्रश्न लग्न घेते. झाल्यानंतर 23 साली लग्न झाल्यानंतर मुलीच्या नावावरची जी काय प्रॉपर्टी मोठ्या बिल्डरला विकण्यात आलेली होती, त्याला या लोकांनी कधी आडकाठी केली का? ते पैसे ह्यांना कधी मागितले का? ते पैसे तुम्ही स्वतःहून मुलीला दिले का? ते पैसे तुम्हीच ठेवून घेतले? हे मी काल युक्तिवादात सांगितलं, मीडियामध्ये सांगितलं, आज त्यांच्यातर्फे प्रेस घेण्यात आली. त्याच्यात तरी तुम्हाला उत्तर देता आलं का ह्याचं?
म्हणजे तुम्ही फक्त एकतर्फी बाजू मांडताय. त्यासाठी मला नाईलाज आणि मला कधी आवडत नाही मीडिया समोर कॅमेरा समोर यायला. हे मला सगळं ही नाईलाज आणि आम्हाला ही बाजू येत नव्हती समोर, त्याच्यामुळे मला काल ही बाजू मीडिया समोर सांगायला लागली. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ह्या प्रॉपर्टी बद्दल अजूनही कोणी उल्लेख केलेला नाही. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की ह्या चॅट्स बद्दल तुम्ही एकच वाक्य उचलताय तुमच्या सोयीनी की तिचे चारित्र्य हनन होतंय. तुम्ही खरा आरोपी कदाचित त्या चॅट्स मधनं तुम्हाला मिळू शकतो. ह्याच्याबद्दल कोणी विचार केलाय का? जर ते सापडले, मी सांगितलं की त्याची एंगेजमेंट रिसेंटली झाली आहे. घटना त्या एंगेजमेंटच्या 3 दिवस अगोदर घडलेली आहे. हे जर आम्ही सांगितलं, तपास का नाही करायचा? ह्याच्यासाठी कुठलं संयुक्तिक कारण आहे का? कालपासनं मीडियाने तुम्ही मला जे ट्रोल केलं, माझ्याबद्दल जे काय प्रसारित केलं, तुम्ही एकाला तरी आज सुचलं का आजपर्यंत की जाऊन त्या पोलिसांना विचारावं की हे मुद्दे ह्यांनी जर मांडले, तुम्ही या अँगलनी तपास का नाही केला? ह्याच्याबद्दल आजपर्यंत एका तरी मीडिया हाऊसला वाटलं का? हा प्रश्न आहे माझा साधा. बर, रोहिणीताई विचारा तुमचा प्रश्न. एकतर आपण आता जसं वकील साहेब म्हणाले तसं कोणीही कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलं नाही. हे फक्त जे काय काल आर्ग्युमेंट झालं, त्या आर्ग्युमेंट मध्ये ज्या प्रत्येकाला जे प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. एक तर त्यांनी सांगितलं तसा पहिला प्रश्न आमचा देखील आहे आणि की ते पहिलीच केस जी दाखल झाली ती हत्या आहे ह्या दिशेने चौकशी अजूनही कोणी करत नाहीये. त्याच्यामुळे पुढच्या चौकशा करणं ते तर फार दूरचाच विषय. आणि काय खरं काय खोटं ह्या सगळ्याच गोष्टींची पक्षपाती चौकशी व्हावी ही आमची पण अपेक्षा आहे. कारण या सगळ्याच गोष्टींमधून ते बाहेर येणार. पण हे सगळं हँडल करत असताना माझं एवढंच म्हणणं आहे की या घटनेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज प्रत्येक आई वडील वैष्णवीमध्ये आपल्या मुलीचं भविष्य बघत आहेत की वैष्णवीचं जसं झालं तसं आपल्या मुलीचं होऊ नये म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये धास्ती आहे. रुपालीताईंनी मी केलेल्या वक्तव्याचा देखील उल्लेख केला की आई म्हणून माझं जो त्यावेळेसचा बाहेर आला ना स्टेटमेंट ते त्याच होतं. कारण आई म्हणून मला भीती वाटते ना. उद्या उठून जर कुणीही म्हणेल की बाईला 4-5 मारणं कानाखाली हा काही हिंसाचार असू शकत नाही, ठीक आहे, ते सुप्रीम कोर्ट असो कुणीही असो, पण ते त्यावेळेस जी खाली ग्रामीण भागातली असतील लोक ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही अशा लोकांपुढे ते चुकीचं वक्तव्य होऊ शकतं. त्याचा गैरफायदा ते घेऊ शकतात. मी वकील आहे, रुपालीताई वकील आहेत, वकील साहेब तिथे बसलेले, त्या सगळ्यांना माहिती आहे ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय. पण हे जाहीररित्या जेव्हा आपण बोलतो मीडिया समोर ते एक वेगळा इम्पॅक्ट त्याचा होऊ शकतो. म्हणून मी म्हणाले एथिक्सच्या माध्यमातून आपल्या बोलण्याचा समाजावरती काय परिणाम होणार आहे हे सगळं आपण बघणं गरजेचं आहे. आणि त्याच तऱ्हेने आपण मीडिया समोर जाताना आपण त्याचा उल्लेख आणि त्याच तऱ्हेचं एक उदाहरण आपल्याला सेट करावं लागतं. याच गोष्टीचा मी स्वतः ग्रामीण भागामध्ये बघते की महिलांना मारहाण केली जाते. त्याचा कुठलाही आता जर त्याला सुप्रीम कोर्टाचा आणि या सगळ्या गोष्टींचा आपण आधार द्यायला लागलो तर आधीच महिलांना न्याय मिळत नाहीये. फक्त वैष्णवीची एकटी केस नाहीये, अशा महाराष्ट्रामध्ये अनेक केसेस आहेत की जिथे महिलांना मारहाण केली जाते. काही पुढे येतात केसेस नोंदवायला, काही येत नाही. मग अशा किती वैष्णवींची हत्या आपल्याला बघावी लागणार आहे हे सगळं होत असताना. म्हणून एथिक्सला जाऊन जे काय शक्य होईल कायद्यामध्ये तरतूद होऊन आपले जे काय प्रोफेशनचे एथिक्स आहेत ते सगळे पाळून ह्या केसचा मीडिया समोर यावर एवढीच माझी अपेक्षा आहे. बर, माझा ऍडव्होकेट दुशिंग यांना एक प्रश्न आहे. ऍडव्होकेट दुशिंग, तुम्ही म्हणताय की कोर्टामध्ये जे काही आर्ग्युमेंट झालं, तुम्ही कोर्टातून बाहेर यायच्या आधी माध्यमांमध्ये ते चुकीच्या पद्धतीने दिलं गेलं म्हणून माध्यमांसमोर येऊन मला प्रतिक्रिया द्यावी लागली. ही झाली तुमची बाजू. माझा प्रश्न असा आहे की जर माध्यमं ही कोर्ट नाहीयेत, माध्यमं ही जज नाहीयेत, आम्ही फक्त रिपोर्ट करतोय, त्याने तुमच्या केसवर काही परिणाम होणार नाहीये, मग तुम्हाला माध्यमांसमोर येऊन ह्या आतल्या गोष्टी अशा उघड का कराव्याशा वाटल्या? आम्ही आत्ता या पॅनलवरती सुद्धा आम्ही तुम्हाला हे मुद्दे आम्हाला सांगा, आम्हाला आतल्या गोष्टी सांगा, हे आम्ही तुम्हाला अजिबात कुठेही म्हटलेलं नव्हतं. तरी सुद्धा तुम्ही सांगितलं कोणतरी एक एक्स माणूस आहे, त्याची काय एंगेजमेंट झाली, त्या एंगेजमेंटच्या आधी ही झाली, मग तुम्ही हा का विचार करत? आम्ही जज नाही आहोत हे तुम्हाला का सांगावंसं वाटतं? माध्यमांमध्ये येऊन हे तुम्हाला का सांगावंसं वाटतंय? तुम्हाला कोण कुणी ह्या गोष्टी जज कराव्या, तुमची बाजू कुणी जज करावी किंवा एक मत तयार व्हावं असं वाटतंय का तुम्हाला?
कोर्ट ठरवेल ना कोण बरोबर आहे. जर समजा लोकांचं परसेप्शन जे आता क्रिएट झालेलं आहे ते जर चुकीचं असेल, Exactly, कोर्टाच्या exactly. निकालाने हाच माझा ते point समोर आहे. होणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ते कोर्टाच्या निकालाने. मला हाच मुद्दा आपल्याला स्पष्ट करायचा आहे. मगाशी वर्षाताई सुद्धा म्हणाल्या की कोर्टाला गुमराह करण्याचा प्रयत्न केला तुम्ही. गुमराह कोर्ट कधी वकील कोर्टाला गुमराह करू शकत नाही. कोर्ट हे दोन्ही बाजूची युक्तिवाद ऐकतात, कोर्टात समोर आलेले पुरावे बघतात आणि त्याच्यानंतर न्याय निर्णय देत असतात. हे कोर्टाचं काम आपण आज जास्त घाई झाल्यामुळे आपणच आज निर्णय दिलेला आहे की ही लोक दोषी आहेत. ह्यांना आज कोर्टाने दिलंय का ह्यांच्या विरुद्ध आजपर्यंत निकाल? तर कोर्टात तुम्ही आज त्यांना दोषी डिक्लेअर केले, त्यांचे जामीन होऊ नये याच्यासाठी तुमची आता चर्चा चालू आहे. हे थांबवावं हे माझं म्हणणं आहे. आणि काल तुमचा जो प्रश्न आहे तर कालचा जो जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण मीडिया बाईट बघितली तर पहिल्यांदा मला पत्रकारांनी प्रश्न विचारले. जे पत्रकार कोर्टासमोर बसलेले होते आर्ग्युमेंट चाललेली तेव्हा, त्यांनी बाहेर आल्यानंतर मला जे प्रश्न विचारले त्याची मी उत्तरं दिलेली आहेत. मी येऊन काही कुठलं मनाने स्वतः येऊन बोललेलो नाही. No comment आणि सांगू ते शकला सुद्धा असता तुम्ही त्यावेळेला. मला येण्याचं एवढी कारण मोठी सुद्धा मी चर्चाही तुम्हाला झाली सांगितलं नसती. की आम्ही काही करू शकत नव्हतो. तुम्ही जर नो कॉमेंट्स म्हटलं चुकीचा असतं तर आम्ही report झाल्यामुळे काही मला करू शकत सांगण्याची नव्हतो. वेळ आली ना. आता सुद्धा पॅनलवर तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या सांगितल्या नसत्या मी काही करू शकले नसते. या पॅनलवरचे इतर मेंबर्स काहीही करू मला शकले एक प्रश्न नसते. विचारायचा आहे ताई. मला एकच प्रश्न बरोबर आहे ना. विचारायचा आहे. पण तुमच्या चुकीचा जर कार्यक्रमाची रिपोर्ट वेळ माझ्या संपत क्लायंटच्या आलेली बद्दल आहे. होतोय, मी जर त्यांचं की- वकील पत्र घेतलेलं आहे तर मला माझ्या सर्व ताकदीनिशी त्या क्लायंटला डिफेंड करणं गरजेचं आहे. जी मला त्याच्यासाठी आम्हाला ऍडव्होकेट ऍक्ट नुसार शपथ दिलेली असते जेव्हा ही सनद आम्ही घेतो. त्यामुळे मला त्या क्लायंटला डिफेंड करणं, त्याची बाजू योग्य बाजू मांडणं ह्यासाठी मला वकील म्हणून नेमलेलं आहे. आणि जर मी कोर्टामध्ये ज्या गोष्टी बोललेलो नाही तशा गोष्टी जर चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर येत असतील तर ते मला सुद्धा स्वतःला डिफेंड करणं गरजेचं होतं. म्हणजे तुम्हाला असं त्यामुळे म्हणायचं- मी आलोय आणि तुम्हाला आज असं सुद्धा म्हणायचं की त्याच्यासाठीच माध्यमं आलेलो ज्या आहे. पद्धतीने वैष्णवीची खडसे बाजू मॅडमने लावून सुद्धा धरतात जी त्याच पद्धतीने प्रतिक्रिया तुमच्या दिलेली आहे, क्लायंटची एक बाजू मिनिट सुद्धा ऐका सहानुभूतीने ना. माध्यमांनी ऐकली पाहिजे असं म्हणताय तुम्ही. अजिबात माझं असं म्हणणं नाहीये. पण आमच्या क्लायंट तर्फे जो काही युक्तिवाद केलेला आहे त्या युक्तिवादाला तुम्ही त्या युक्तिवादाच्या अनुषंगाने तपास करायला का नाही तयार तुम्ही? हा प्रश्न आहे. बरं. हा मला मीडियाच्या माध्यमातून मला तपासी अंमलदारांना हा विचारायचा आहे की जे आम्ही युक्तिवादामध्ये हे पॉइंट्स दिले तुम्ही हे रूल आउट का नाही करत? तपास करा, रूल आउट करा की तपास केला आणि हे खोटे पॉइंट निघाले. अशी कुठली चॅटिंग मिळाली नाही, असा कुठला मुद्दा आम्हाला मिळाला नाही, हा खोटं बोललाय, हे तुम्ही आणा. बरं. हे करा. पण तुम्ही हे करूच नये यासाठी सगळेजण प्रयत्नशील आहेत असं दिसतंय. बर रुपालीताईने काही मुद्दा त्यासाठी आम्ही मीडिया समोर आलेलो आहे. बाकी आम्हाला काही रुपालीताई बोला. हो. वैष्णवीचा आता जो काही तपास आहे तो चार्जशीटच्या माध्यमातून समोर येईल. पण तुमच्या या शो मधनं मला महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरुषांना सांगायचंय की 4 कानाखाली मारला हे जे काही वाक्य आले की याला तो जो छळ समजला जात नाही तर वैष्णवी या जगात नाहीये. ती जर या जगात असती तर ज्या कुणी नवऱ्याने या 4 कानाखाली मारल्या त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल जी जिवंत व्यक्ती आहे म्हणजे जी सून आहे किंवा जी पीडित आहे ती करू शकते. त्याच्यामुळे ह्या बातम्या ऐकून विनाकारण बायकोला 4 कानाखाली मारायला जातात आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होईल याची दक्षता सर्व पुरुषांनी घ्यावी हे सांगणं मला का गरजेचं वाटलं. कारण का कालपासून ज्या बातम्या येत आहेत की 4 कानाखाल्या मारल्या तरी हा कौटुंबिक हिंसाचार होत नाही तर तसा विषय नाहीये. विपुल दुशिंग यांनी तो जो केसला दिलेला आहे तो केसला या केसमध्ये बसतो का नाही हे जज ठरवणार. जर तुम्ही कुठल्या महिलेला मारलं, तिला मानसिक छळ केला, तिचा कौटुंबिक छळ केला तर समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो प्रचलित कायद्यानुसार. हा संदेश मला महाराष्ट्रातील सगळे जे पुरुष आहेत, सासवा आहेत, नंदा आहेत आणि ज्या महिला आहेत त्यांना सांगायचा आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे. हेच क्रक्स आहे या सगळ्याचं, ज्या मुद्द्याच्या भोवती कालपासून ही चर्चा फिरतीये. वर्षाताईंना प्रश्न विचारायचा. वर्षाताई मला प्रश्न नाही, मला परत तेच सांगायचंय. मी या रोहिणीताई आणि ताई म्हणाल्या त्या दोघींची सहमती ठेवून मी परत एकदा सांगू इच्छिते की कुठल्याही परिस्थितीत शिक्षा लागेपर्यंत ते म्हणतात त्या चारी बाजूनी इन्व्हेस्टिगेशन करा, त्याला आमची अजिबात हरकत नाही. आम्ही इथे जजमेंटल व्हायला बसलेलो नाही, पण काळ सोकावता कामा नये.
यापुढे एकही वैष्णवी अशी महाराष्ट्रातली मरता कामा नये. त्यामुळे त्याचं जे काही इन्व्हेस्टिगेशन करायचंय ते करण्यासाठी कुठल्याही प्रकारे राजकीय दबाव यायला जर नको असेल तर कुठल्याही परिस्थितीत या आरोपींना जामीन मिळता कामा नये. तो जामीन मिळाला, ते जर बाहेर आले तर ते त्यांच्या राजकीय शक्ती ताकद वापरतील आणि ह्या केसमध्ये ते राजकीय प्रभाव टाकून संपूर्ण गुमराह करतील. मी न्यायालयाला गुमराह करण्याचा विषय नाही बोलले. मी ज्या पद्धतीने आर्ग्युमेंट होते आणि त्यांना बाहेर आणण्यासाठी सगळं रचना केली जाते त्याला माझी हरकत आहे. आणि म्हणून सरकार पक्षाला माझी, ते जसे म्हणाले सरकार पक्षाने नीट इन्व्हेस्टिगेशन करावं, तसंच मी तुमच्या माध्यमातून सरकार पक्षाला विनंती करते की कुठल्याही परिस्थितीत आरोपींना जामीन मिळणार नाही आणि शिक्षा लागेल याच्यासाठी नीटपणे या केसचा शेवटपर्यंत पाठपुरावा झाला पाहिजे. फॅक्ट्स काय आहेत ते न्यायालय ठरवणार आहे आणि तो निर्णय न्यायालय घेईल. अर्थात आपण भावनेच्या आधारे त्या बाबतीतली मागणी करू शकतो, पण न्याय कसा द्यायचा हे कोर्टच ठरवणार आहे. आपण जज नाही आहोत. रोहिणीताईंना त्या बाबतीत काही एक मुद्दा मांडायचा. रोहिणीताई बोला. माझं या सगळ्या गोष्टींमध्ये एक म्हणणं आहे की काल जो काही विषय झाला तर अंगावरती 29 जखमा असणं आणि 4 कानाखाली लगावणं ह्याच्यामध्ये प्रचंड अशी तफावत आहे. ती सुप्रीम कोर्टाचं जो जजमेंट आहे ते इथे कसं काय कितपर्यंत मॅच होतंय ते सगळं कोर्ट ठरवणार आहे. ते काय आम्ही जज करायला इथे बसलेलो नाहीये. पण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या जजमेंटचा जेव्हा वापर होत असताना तो समाजामध्ये एक वेगळा उदाहरण सेट करत असेल तर त्याला आमचा आक्षेप असणारच आहे. जसं रुपालीताई म्हणाल्या तसं माझंही म्हणणं आहे की कुठल्याही नवऱ्याला असं वाटू नये की 4 बायकोच्या कानाखाली लगावल्या तर ते कायद्याने मान्य आहे. असं जर काही स्टेटमेंट किंवा असं जर काही उदाहरण लोकांपर्यंत पोहोचायला लागलं तर ह्या केसेस वाढतील, महिला अत्याचाराच्या घटना वाढतील. त्याच्यामुळे मी म्हटलंय तेच आहे की मीडिया समोर येताना तुम्ही लोकांपर्यंत काय उदाहरण जात आहे ना ह्याचं भान ठेवलं गेलं पाहिजे. तुम्ही आर्ग्युमेंट करा, आमचं तेच म्हणणं निष्पाती आर्ग्युमेंट झालं पाहिजे आणि योग्य तो जो आरोपी कुणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. जर वैष्णवीच्या प्रकरणामध्ये तिच्या हत्येमागे जो कोणी आरोपी असेल तो त्याला शिक्षा होणं आमची सगळ्यांची मागणी तीच आहे. पण ह्याच्यामध्ये इतर महिलांना कुठेही त्रास होता कामा नये. चुकीचे जजमेंट किंवा चुकीच्या जजमेंटचा आधार घेऊन लोकांना 4 कानाखाली मारण्या इतपत जर कुठे गोष्ट येत असेल मीडियामध्ये आणि त्याचा ग्रामीण भागामध्ये किंवा अशिक्षित लोकांमध्ये चुकीचा परिणाम होत असेल तर त्याचा आक्षेप आमचा आहेच. आणि मला आनंद वाटला असता की या एका स्टेटमेंट वरती जेवढा वकील संघ एकत्र आला त्यापेक्षा वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामध्ये तिला न्याय मिळवून देण्यासाठी पहिल्या दिवशीपासून जे पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे, महिला आयोगाचं दुर्लक्ष होत आहे, त्यासाठी सगळ्यांनी मिळून आवाज उठवला असता तर मला अतिशय आनंद वाटला असता. आपल्या बहिणी, आपल्या प्रत्येकाच्या घरात मुली आहेत, बहिणी आहेत, हा प्रत्येकीसाठीचा आवाज आहे आणि त्या आवाजासाठी सगळे एकवटले असते तर मला अजून आनंद वाटला असता. अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभं राहा. आम्हाला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. बरं, ऍडव्होकेट दुशिंग यांना काही मुद्दा मांडायचा आहे सगळ्यावरती. ऍडव्होकेट दुशिंग. हो, मला एकच ह्याला फक्त उत्तर द्यायचंय. कालपासनं मी बघतोय की माझ्या ही केस घेण्यावरनं सुद्धा अनेक मला प्रश्नचिन्ह उभे राहिले. आता खडसे मॅडमने सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केला की हे एथिक्सला धरून आहे का तुमची युक्तिवाद? तुम्ही सुप्रीम कोर्टाचा न्यायनिवाडा एथिकल नाहीये, तुम्ही का दिला या केसमध्ये? समाजावरती त्याचा वाईट परिणाम होतोय. तर मला पूर्ण भान आहे की मी आता मीडियासमोर आहे, पण वकील म्हणून मला समाजाची मर्जी सांभाळणे हे माझं काम नाही. मला न्यायालयामध्ये माझ्या आशिलाची बाजू योग्य पद्धतीने मांडणे हे माझं काम आहे. ह्याच्यासाठी मला सनद देण्यात आलेली आहे. ह्याच्यामुळे मला समाजावरती माझ्या युक्तिवादाचा काय परिणाम होतो हे मला वकील म्हणून ह्याचा विचार करता येत नाही. मी एकदा कोर्ट काढला, वकील म्हणून बाहेर गेलो. जेव्हा मी सामान्य माणूस म्हणून विचार करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी वाईट आहेत असं दिसतातच. जेव्हा कोणत्याही गुन्हेगारीचं कोणी समर्थन करत नाही. आम्ही आरोपीचा बचाव करतो, आरोपीचा बचाव करतो, त्याच्या गुन्हेगारी कृत्याचा नाही. हे लक्षात घ्या. आरोपी ज्याच्यावरती, तो आरोपी हा शब्दच समजून घ्या की आरोपी म्हणजे त्याच्यावरती फक्त आरोप ठेवलेला आहे. आत्ता कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही, कोणत्याही कोर्टाने त्याला दोषी धरलेलं नाही. त्या आरोपीचं आम्ही बचाव करत असतो. त्यांनी जे काही गुन्हेगारी कृत्य झालेलं आहे त्या कृत्याचा बचाव करत नसतो बचावाचा वकील कोणताही. आणि ह्या भारतातच नाही, जगातल्या कुठल्याही बचावाचा वकील जो असतो तो फक्त त्याच्या आशिलाला रिप्रेझेंट करत असतो, त्याच्या कृत्यावरती पांघरून घालत नसतो.
मला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रोफेशनल एथिक्स बद्दल बरेच वेळा खडसे मॅडम बोलल्या, तर मी समाजाचा, मीडियाचा किंवा ह्या अशा पब्लिक आउटक्रायचा जर विचार करून जर मी माझ्या आशिलाची योग्य पद्धतीने बाजू जर न्यायालयासमोर मांडली नाही तर तो प्रोफेशनल मिसकंडक्ट होईल. तिथे मी प्रोफेशनल एथिक्स मध्ये फेल होईल. त्याच्यामुळे माझी ड्युटी आहे, मला हा रोष काय मला चांगला वाटणार आहे का की लोकांचा रोष माझ्यावरती येतोय, माझ्याबद्दल माझ्या आई बहिणी बायको यांच्यापर्यंत तुम्ही चर्चा करताय, तर हे काय मला कोणत्या माणसाला चांगलं वाटणार आहे. पण ही माझा ड्युटीचा पार्ट आहे. हा ड्युटीचा पार्ट असल्यामुळे ह्याला मी डगमगलो नाही आणि म्हणून मी आलो. आपलाही प्रश्न होता का आले मीडिया समोर, तर ह्याचं हे कारण आहे. बर, आपल्याकडे परदेशामध्ये न्यायासाठी एक पद्धत आहे, ज्युरी मेंबर्स असतात तिकडे आणि त्यांच्यासमोर बाजू मांडली जाते आणि तिथे बरेचदा असं होतं की परसेप्शनच्या जोरावरती काही प्रकरणं, ह्या प्रकरणामध्ये न्याय खूप वेगळ्या पद्धतीने मिळतो किंवा तो न्याय असतो का हेही प्रत्येकाचं वेगळं डेफिनेशन असतं. भारतामध्ये ही पद्धत मला वाटतं स्वातंत्र्य मिळालं त्याच्या काही काळ आधी बंद झालेली होती. आता हे प्रकरण ज्या पद्धतीने चर्चेलं जात आहे त्याच्यावरनं असं वाटतं की बरं झालं ही ज्युरी पद्धत बंद झाली ते, कारण न्याय देण्यासाठी एक पूर्ण अभ्यास केलेलं, पूर्ण त्या बाबतीत कायद्याचं ज्ञान असलेले एक जज ह्या न्यायालयामध्ये बसवलेले आहेत. कुणाच्याही कुठल्याही बोलण्याचा, आम्ही माध्यमांचा किंवा समोर असलेले राजकीय नेते, इतर कायदे पंडित, सामाजिक कार्यकर्ते किंवा वकिलांनी येऊन माध्यमांसमोर केलेली स्टेटमेंट या कशाचाही परिणाम त्या न्यायमूर्तींवरती, न्यायाधीशांवरती होणार नाहीये. भारतीय न्यायव्यवस्थेची ही ताकद आहे. आपण अपेक्षा करूया की वैष्णवी हगवणे जिचा यामध्ये मृत्यू झालेला आहे तिला न्याय या सगळ्यानंतर नक्की मिळेल. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुळा इथे जमलेला आहे.